नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रविराज धनगर आपलं परत एकदा स्वागत करतो. आजचं लेक्चर आपलं वर्णमालेचं किंवा वर्णमालेच्या ट्रिक्स आणि टेक्निक्स ह्या सगळ्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. बरोबर? पहिला व्याकरणापासून सुरुवात करू. व्याकरण म्हणजे काय? व्याकरण काय असतं? व्याकरण कसं राबवलं जातं? कसं व्याकरणामध्ये आपल्याला शिकता येईल? तर व्याकरण भाषा स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण. एका सोप्या भाषेत जर म्हटलं तर व्याकरण म्हणजे नियमन. व्याकरण म्हणजे नियम, 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 नियम. सोप्या भाषेत. व्याकरण म्हणजे नियम. नियमाव्यतिरिक्त व्याकरणात काहीच नाहीये. नियमाव्यतिरिक्त व्याकरणात काहीच नाहीये. आता यात महत्त्वाची गोष्ट अशी, की की बघा, व्याकरण भाषा स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण. वेगवेगळ्या व्याख्या आहेत, भरपूर व्याख्या आहेत. बरोबर? आणि सगळ्या आपण बघणार. व्याकरण शब्दाची निर्मिती वि, आ अधिक कृ अशी व्याकरणाने झालेली आहे. वि अधिक आ अधिक कृ हे मिळून व्याकरण हा शब्द बनलेला आहे. बरोबर? तर भाषा स्पष्ट करणारे शास्त्र. भाषा स्पष्ट म्हणजे भाषेत म्हणायचं काय, बोलायचं काय, सांगायचं काय, एकसारखं कसं असायला पाहिजे, हे स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. बरोबर? व्याकरण शब्दाची निर्मिती, भाषा शुद्ध करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण. भाषा शुद्धही करते. कारण भाषा जर समजा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आहे. पण पुस्तकाची भाषा घेतली, तर व्याकरण हे फक्त आणि फक्त पुस्तकी भाषेला म्हणजे प्रमाण भाषेलाच लागू पडते. इतर बोलीला व्याकरण लागू पडत नाही. त्यामुळे भाषा स्पष्ट करणारे, भाषा शुद्ध करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. पतंजलीने व्याकरणाला शब्दानुशासन म्हटले. काय म्हटले? शब्दानुशासन. पतंजली नावाचे एक जे ग्रस्त होऊन गेले, त्यांनी आपल्या व्याकरणाला शब्दानुशासन असा एक नवीन शब्द दिलेला आपल्याला दिसतो. पुढे गेलो तर आपल्या लक्षात येईल बघा. दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी व्याकरणाची व्याख्या कशी केली? तर शब्द शुद्ध कसे बोलावे हे ध्यानात ठेवूया. शुद्ध कसे बोलावे, शुद्ध कसे लिहावे हे व्याकरण शिकल्याने समजते. शुद्ध कसे बोलले पाहिजे, शुद्ध कसे शिकले पाहिजे, बरोबर? किंवा शुद्ध कसे लिहिले पाहिजे, हे दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी केलेली व्याख्या म्हणजे आपले आद्य व्याकरण का? ठीक. त्यानंतर मोके दामले म्हणतात भाषेचे व्यवहार किंवा उपयोग हे कोणत्या नियमांना अनुसरून होतात? हा या शा हे हे ज्या शास्त्रात सांगितलेले असते, त्यास व्याकरणशास्त्र असे म्हणतात. त्यास व्याकरणशास्त्र असे म्हणतात. म्हणजे भाषेचे व्यवहार आणि उपयोग हे कोणत्या नियमांना अनुसरून होतात? भाषेचे व्यवहार आणि उपयोग हे ज्या नियमांना अनुसरून होतात, ते नियम ज्या शास्त्रात सांगितले जातात, त्याला व्याकरणशास्त्र असे म्हणतात. कोण? मोके दामले. श्रीपाद भागवत काय म्हणतात? तर भाषेचे व्यवहार ज्या नियमांनी ठरविले जातात, त्या नियम ते नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण. ते नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण. आलं लक्षात? 2-3 व्याख्या आपल्याला महत्त्वाच्या आहेत, ज्या आपल्याला माहिती असायला पाहिजेत. नेक्स्ट गेलो. पुस्तकाचे नाव, लेखक आणि वर्ष. व्याकरण कसे-कसे आपल्याकडे घडत गेले. तर पुस्तकाचे नाव, व्याकरण कोणतं पहिलं आलं, कोणतं नंतर आलं, ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं. शॉर्टमध्ये बघून घेऊ. द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज विल्यम कॅरी. पहिलं व्याकरण, पहिलं व्याकरण, पहिलं व्याकरण. मराठीतील पहिलं व्याकरण, पहिलं व्याकरण. किती? 1805. 1805 साली. त्यानंतर महाराष्ट्र भाषेचे व्याकरण दादोबा पांडुरंग तडखरकर 1836. महाराष्ट्र भाषेचे व्याकरण सेम आहे दोन्हीही. बरोबर? गंगाधर शास्त्री फडके 1836. इथं फरक हाच आहे. काय? की हे जे दादोबा पांडुरंग तडखरकरांचं व्याकरण आहे, बरोबर? हे हे व्याकरण आपल्याला आपल्याला असं हस्तलिखित सापडते. कोणतं? हस्तलिखित, 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 हस्तलिखित. आणि हे जे व्याकरण आहे गंगाधर शास्त्री फडके यांचं व्याकरण आपल्याला मुद्रित सापडते. कोणतं? मुद्रित किंवा त्याला तुम्ही छापील म्हणू शकता. छापील, छापील. म्हणून कदाचित अ, आपल्या आद्य व्याकरणकाराचा मान हा दादोबा पांडुरंग तळखरकर यांना मिळतो, ना की गंगाधर शास्त्री फडके यांना. पहिलं छापील म्हटलं तर मुद्रित व्याकरण, छापील व्याकरण गंगाधर शास्त्री फडके.
आणि पहिलं हस्तलिखित म्हटलं तर दादोबा पांडुरंग तळखरकर. परंतु पहिलं व्याकरण म्हटलं तर द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज विल्यम कॅरी 1805-1836. ठीक. नेक्स्ट वाक्यमीमांसा हा एक व्याकरणावर चर्चा असणारा ग्रंथ आपल्याला गोपाल गणेश आगरकर यांनी 1883 मध्ये लिहिलेला दिसतो. याही 13व्या शतकात आपल्याकडे एक पंचवार्तिक कोणतं पंचवार्तिक 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 नावाचा ग्रंथ आज उदित लिहिलाय. बरोबर. त्यामध्ये व्याकरणावर चर्चा दिसते. व्याकरणावर चर्चा चर्चा झालेली दिसते पहिल्यांदा. शतक 13वे शतक 13वे शतक. बरोबर. तर हा एक ग्रंथ आपल्याला व्याकरणावर चर्चा असणारा 13व्या शतकातला ग्रंथ दिसतो. त्यानंतर डायरेक्ट 1805 मध्ये आपल्याला दिसतं की विल्यम कॅरी यांनी पहिलं व्याकरण लिहिलं. ठीक. नेक्स्ट शास्त्रीय मराठी व्याकरण मो. के. दामले किंवा मोरो केशव दामले 1911 साली लिहिलेलं आपल्याला दिसून येतं. बरोबर. आता बघा हे जे व्याकरण आहेत हे व्याकरण सुद्धा आपल्याला या पद्धतीनं पाहता येतात. काल मी तुम्हाला समजावून सांगितलं सन 1805 द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज विल्यम कॅरी, 1836 महाराष्ट्र भाषेचे व्याकरण दादोबा पांडुरंग तळखरकर आणि 1836च परंतु व्याकरणकार कोण तर गंगाधर शास्त्री फडके, त्यानंतर मोरो केशव दामले, नंतर शास्त्रीय मराठी व्याकरण आणि आधुनिक मराठीचे उच्चतर व्याकरण म.पा. सबनीस हे आम्हाला दिसून येतात. बरोबर. आता जर आपण गेलो तर आपल्या लक्षात येईल की हे व्याकरण लिहिल्यानंतर आता आता आपल्याला पहिला मराठी शब्दकोश पहिला मराठी शब्दकोश हा छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज शिवाजी महाराज. बघा छत्रपतींनी फक्त लढाईच नाही केल्या आपली भाषाही सांभाळली. छत्रपती शिवाजी महाराज महाराज यांच्या अखत्यारीत तयार झालेला दिसतो छत्रपती शिवाजी महाराज. परंतु पहिला छापलेला किंवा मुद्रित केलेला मराठी शब्दकोश पहिला छापलेला किंवा मुद्रित केलेला छपाई झालेला शब्दकोश हा विल्यम कॅरी यांनीच केला आहे. कोणी विल्यम कॅरी विल्यम कॅरी विल्यम कॅरी. सोबत आपल्याला पहिल्यांदा मराठीत पहिल्यांदा मराठीत पहिल्यांदा पहिल्यांदा मराठीत पहिल्यांदा मराठीत 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 विरामचिन्हे 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 चिन्हे कोणी वापरले विरामचिन्हे कोणी विरामचिन्हे आणली 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 किंवा वापरली वापरली घेतलं तरी चालेल. विरामचिन्हे वापरली वापरली त्यांचं नाव आहे मेजर कॅन्डी. काय नाव आहे मेजर 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 कॅन्डी कॅन्डी. या व्यक्तीने पहिल्यांदा आपल्याकडे वापरली तर विरामचिन्हे वापरली. कॅन्डी असं लिहा किंवा आपण असंही लिहू शकतो कॅन्डी मेजर कॅन्डी. यांनी पहिल्यांदा विरामचिन्हे आपल्या मराठी व्याकरणात वापरलेली मराठी भाषेत वापरलेली दिसतात. इत्यादी गोष्टी व्याकरणाबद्दल प्राथमिक माहिती आपल्याला असायला हवी. व्याकरण म्हणजे नियमन किंवा नियमांचा गट. सोपं. आता आपल्या घरात समजा एखादा व्यक्ती जन्माला एखादा मुलगा व्यक्ती जन्माला आला. बरोबर. आपल्या घरात तर आपण काय करतो की त्याला नियम लावतो की इकडे जायचं नाही, हे खायचं नाही, ते करायचं नाही, हे करायचं ते करायचं नाही. ते आपण कुठं करतो तर जेव्हा एखादा व्यक्ती आपल्या घरात जन्माला येतो तेव्हा त्याला आपण नियम लावतो. मग आधी भाषा जन्माला येते. काय जन्माला येते भाषा. मग भाषा कशी जन्माला आली हे आपण काल पाहिलं. बरोबर. ती भाषा जन्माला आल्यानंतर ती भाषा जन्माला आल्यानंतर मग कुठं त्या भाषेमध्ये कुठं थांबायचं, कुठं कसं लिहायचं, कुठं विरामचिन्हांनी वापर करायचा, वाक्य कसे बनवायचे, अक्षर कसे लिहायचे, शब्द कसे वापरायचे, शब्दांचा समूह, वाक्यांचा समूह, त्यानंतर आपल्या वर्णांचा समूह, याचे सगळे जे नियम आहेत या नियमांना एकत्रितरित्या व्याकरण असे म्हणतात. सोप्पं आणि सरळ. बरोबर. मग याला व्याख्या काय दिली तर भाषा स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. शुद्ध भाषा कसे बोलावे कसे लिहावे हे ज्या शास्त्रात सांगितले जाते त्याला व्याकरण असे म्हणतात. दादोबा पांडुरंग तळखरकर. किंवा भाषेचे व्यवहार भाषेचे
दैनंदिन जीवनात व्यवहार सुरळीत चालण्यासाठी बरोबर त्या शास्त्राचा उपयोग केला जातो. त्याला व्याकरणशास्त्र असे म्हणतात. ह्या व्याकरणाच्या व्याख्या झाल्या. बरोबर? आता बघा ह्या व्याकरणाच्या व्याख्या करत असताना आपल्याला सर्वप्रथम व्याकरण आणि व्याकरणाची सुरुवात अगदी सोपं आहे. खूप सोपं आहे. परंतु हे आकलन झालं तर. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, आपल्याला आकलनात्मक पद्धतीने शिकायचं आहे. पाठांतर करायचं नाही. पाठांतर करायचं नाही. मी तुम्हाला एकही गोष्ट पाठांतर करायला देणार नाही. फक्त वर्णमाला पाठ करा. काय करावी लागेल? वर्णमाला. क पासून आणि ती पाठच आहे हो आपली. म्हणजे आपण लहानपणापासून शिकत आलोय वर्णमाला. ती पाठच आहे आपली. त्यामध्ये आपल्याला असं नाही क नंतर ख येतो माहितीच आहे. श नंतर ज्ञ येतो माहितीच आहे. फक्त काय करायचंय, की एकदा ती डोळ्याखालून घालायची. बाकी काहीच पाठांतर करायला तुम्हाला देणार नाही. तुम्ही अगदी चांगल्या आणि उत्तम प्रकारे हे मराठी व्याकरण शिकू शकता. 3 भागात व्याकरण तोडता येतं. 3च भाग. 1, 2 आणि 3 हे 3 भाग शिकले, व्याकरण संपलं. समजून घ्या कसं. बघा व्याकरण जे आहे व्याकरण हे व्याकरण 3 भाग, प्रमुख 3 भाग याचे पडतात. उदाहरणार्थ पहिला भाग पडतो, त्याला म्हणतो आपण वर्णविचार. त्यात काय येतं? वर्ण कसे आहेत? ते कुठे जन्म घेतात? वर्णांचे जोडाक्षर कसे होतात? वर्णांचा अ, आपण वर्ण बनवल्यानंतर त्याचे शब्द कसे बनतात? शब्दांच्या जाती मग ते पुढं. मग वर्णाबद्दल जेवढे सगळे नियम आहेत. वर्ण म्हणजे जो बेसिक आपला जो कच्चा माल आहे. काय म्हणतो आपण त्याला? कच्चा माल. काय म्हणतो? कच्चा माल. कच्चा माल. कच्चा माल का म्हणतो? कारण एखादी फॅक्टरी जर आपल्याला टाकायची आहे, तर त्यासाठी एखादा कारखाना टाकायचा आहे, तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो कच्चा माल. आपला पाया आहे. काय? कच्चा माल किंवा व्याकरणाचा पाया. यावर सबंध व्याकरण अ, उभं राहिलेलं आपल्याला दिसते. म्हणून हा कच्चा पाया आपला अगदी परफेक्ट असायला पाहिजे. बरोबर? तर यामध्ये वर्णविचार. वर्णविचार संपला. क्रमांक 2 ला येतो आपला शब्दविचार. मग शब्द कसा बनला? शब्दाचे अर्थ कसे असतात? शब्दांच्या किती जाती आहेत? त्या जातींमध्ये शब्दांना होणारे विकार काय आहेत? म्हणजे आपण ज्याला म्हणू लिंग, वचन, विभक्ती विकार, बरोबर? हे सगळे विकार, अर्थ विकार किंवा आपण त्याला पुरुष विकार म्हणू, काळ विकार म्हणू. अर्थ, काळ, पुरुष, त्यानंतर लिंग, वचन, विभक्ती हे सगळे विकार सोबत-सोबत शब्द वापरायचा कसा आणि शब्दांच्या समूहाने काय बनते? हे सगळं आपल्याला शब्द विकारामध्ये दुसऱ्या ह्याच्यामध्ये येईल. हा आपला मिडल आहे. म्हणजे हा आपला घुमट आहे. घुमट आणि नंतर येतो वाक्यविचार क्रमांक 3. वाक्यविचारामध्ये वाक्य कसं बनते? वाक्य कोणापासून बनते? वाक्य कसं तयार केलं जाते? मग वाक्यांचे प्रकार, वाक्य संश्लेषण, वाक्य संप्रेषण, वाक्य संकलन, वाक्य पृथक्करण ह्या सगळ्या गोष्टी वाक्यविचारामध्ये येतील. आणि मग वाक्याचं येते शेवटी रसग्रहण. काय ते? रसग्रहण. तर एवढं सगळं जर आपण केलं, तर एकूण 38 चॅप्टर 45 अवर बरोबर? त्या 45 अवरमध्ये तुमचं मराठी व्याकरण संपूर्ण होते आणि ते आपल्याला करायचंच आहे. ते आपल्याला करायचं आहे. पल्हाळपणा करायचाच नाही. एवढा वेळ आपल्याकडे राहिलेला नाहीये. कसं करायचं? की शॉर्ट आणि स्वीट स्मार्ट वेने आपल्याला व्याकरण शिकायचं आहे. आकलनात्मक पद्धतीने शिकायचं आहे. चला पुढे जाऊ. तर पुढे गेलो, आपल्या लक्षात येईल, की बघा व्याकरण बरेचसे विद्यार्थी मला म्हणतात, की "सर आम्हाला ठराविक आणि मोजके-मोजके हे द्या, प्रकरणं द्या, की ते प्रकरणावर आम्ही भर देऊन आम्ही पूर्ण मार्क मिळवतो. की जे प्रकरणं आम्हाला जमत नाहीत किंवा ज्या प्रकरणावर जास्त प्रश्न येतात, तेवढे प्रकरणं आम्ही करून मोकळे होतो." मित्रांनो असं नाहीये. व्याकरण हे एखाद्या साखळीसारखं आहे. कोणासारखं आहे? साखळी. गळ्यामध्ये असलेला गोफ किंवा साखळी. त्या कडीमध्ये कडी अडकलेली असते. बरोबर? ती कडीतील एखादी कडी जर मिस झाली बरोबर? एखादी कडी जर समजा त्यातली मिस झाली, तर ती संपूर्ण साखळी तयार होत नाही. व्याकरणाचं प्रत्येक प्रकरण एकमेकांमध्ये गुंतलेलं आहे. किंबहुना तुम्हाला आता व्याकरणाचं एक प्रकरण एकमेकांमध्ये गुंतलेलं आहे. हा गोफ तयार होतो, म्हणजे तो पूर्ण सर्कल तयार होते. तेव्हाच ते व्याकरण आपल्याला परिपूर्ण समजते. ह्यासाठी सोप्पं आणि सर्वात पहिलं उदाहरण, की बघा आपण पहिला वर्ण शिकतो. काय शिकतो? वर्ण. वर्ण शिकतो. वर्णाचा समूह केला. वर्णाचा अर्थपूर्ण आणि क्रमबद्ध. याला अट एकच क्रमबद्ध आणि अर्थपूर्ण. याचा जर समूह केला, तर या समूहाचा शब्द बनतो. त्याचं एक उदाहरण देतो. हे शब्दांच्या जातीमध्ये सुद्धा देईल. आता बघा वर्ण आहे ग, ग, त, तम, प. वर्णांचा समूह आहे.
3 व्यंजन आहेत आणि 3 स्वर आहेत. त्यांचा आपण समूह केला, बरोबर? समूह केला. परंतु त्या समूहामध्ये आम्हाला अर्थ प्राप्त होत नाही. गतंपला अर्थ येत नाही. गतंपला अर्थ आहे का? नाही. मग हा शब्द मानता येत नाही. शब्द मानता येत नाही. मग ह्यासाठी काय करावं लागेल? तर याचा क्रमबद्ध याला अर्थ आणण्यासाठी आपण शब्द लिहिला तंग, पतंग. हेच वर्ण घेतले आणि हेच वर्ण व्यवस्थित क्रमबद्ध लिहिले तर याला एक अर्थ तयार झाला. तर वर्णाच्या समूहाला आपण शब्द असं काय म्हणतो? शब्द. वर्णांच्या क्रमबद्ध आणि अर्थपूर्ण समूहाला शब्द असे म्हणतात. म्हणजे वर्ण जर समजले तर शब्द समजतील. बरोबर? म्हणजे वर्णापासून शब्द, बरोबर? शब्दापासून वाक्य, शब्दांचा समूह केला तर वाक्य बनतं. शब्दापासून वाक्य, वाक्यापासून उतारा आणि उतारा जर बनतोय तर मग भाषा. तर मग भाषा, उतारा बनतोय म्हणजे भाषा. बरोबर? लक्षात आलं? म्हणजे संपूर्ण व्याकरण एकमेकाशी निगडीत आहे. निगडीत आहे. म्हणजे हा एक प्रकारची साखळी आहे, एक प्रकारचा गोफ आहे. समजलं? काय पाहिजे? क्रमबद्ध आणि अर्थपूर्ण. तर हे व्याकरण आपल्याला शिकायचं आहे. त्यासाठी आपण आज पहिलं प्रकरण वर्ण याच्यावर फोकस करू. कारण बेसिक समजलं नाही, तर पुढचं समजणार नाही आणि त्याच्या पुढचं समजलं नाही, त्याच्या पुढचं समजणार नाही. त्यामुळे आपल्याला प्रत्येक प्रकरण एकदा चांगल्या प्रकारे आकलन करायचं आहे. आणि जर ते आकलन झालं, तर पुढचे प्रकरण सहज सोपे समजतील. ठीक? आता एक लक्षात घ्या, की तुम्हाला आज एक होमवर्क आहे. ते होमवर्क असं आहे, की तुम्ही वर्णमाला निसर्ग चित्रासारखी पाहायची आणि डोळ्यात सांभाळून घ्यायची. बरोबर? ते आज मी तुम्हाला पाठांतर कसं करायचं सांगणारच आहे. परंतु तुम्हाला वर्णमाला अगदी सोप्या आणि शॉर्ट पद्धतीने आपल्या आकलन करून घ्यायची आहे, की जेणेकरून ते तुम्ही कधीच विसरणार नाही. नेक्स्ट पुढे जाऊ. पुढे गेलो. वर्ण. वर्ण म्हणजे रंग. वर्ण म्हणजे रंग. तुम्ही वर्णभेद, वर्णविस्तार असं काही नावं ऐकली असतील. वर्ण म्हणजे रंग. आता वर्णाला रंग म्हणतात. वर्ण म्हणजे रंग. तर आपण अक्षर त्याला वर्ण असं का म्हणतो? मूलध्वनी यांना वर्ण असं का म्हणतो? त्याच्या मागचं कारण आहे, की आपल्या मुखावाटे निघणाऱ्या, बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींनाच वर्ण असे म्हणतात. परंतु ते वर्ण होतात कधी? हे समजून घ्या. वर्ण म्हणजे रंग. मुखावाटे बाहेर पडलेले ध्वनी हवेत विरून जाऊ नये म्हणून विशिष्ट रंगाने लिहिले जातात. रंगाने लिहून ठेवले जातात. म्हणून त्यांना वर्ण म्हणतात. आता बघा, माझ्याकडे हा एक रंग आहे रेड. रेड. आपण लिहिलं लिहिला. हा रंगाने लिहिला म्हणून याला वर्ण म्हणतात. म्हणून याला वर्ण म्हणतात. मग वर्ण पुढे गेलो. दादोबा पांडुरंग तळखरकर म्हणतात, वर्ण म्हणजे अ पासून ञ पर्यंतची सर्व अक्षरे यांना आपण वर्ण म्हणू शकतो. जसं बघा, आपल्याकडे मानव म्हटलं, मानव असं म्हटलं, तर आपल्याकडे जगात जेवढेही मानव आहेत, त्या सगळ्यांना मानव लागू पडतं. पण नंतर त्यामध्ये प्रकार पडतात. बालक, युवक, युवत्या, स्त्री, पुरुष, वृद्ध, बरोबर? नंतर प्रकार पडतात. पण एकत्रितरित्या आपण त्यांना काय म्हणतो? वर्ण म्हणतो. म्हणजेच मनुष्य म्हणतो. म्हणजेच मानव म्हणतो. समजलं? तर ह्या सगळ्या वर्णांना अ पासून ज्ञ पर्यंतच्या सगळ्या अक्षरांना वर्ण हा शब्द सामान्य नाम म्हणून वापरला जातो. वर्ण. समजलं? वर्ण हा शब्द सामान्य नाम म्हणून वापरला जातो. असं दादोबा पांडुरंग तळखरकरांची व्याख्या आहे. मोके दामले काय म्हणतात? मुखावाटे स्पष्टपणे उच्चारले जाणारे ध्वनी म्हणजे वर्ण. स्पष्टपणे उच्चारले जाणार. कारण मुखावाटे आपण अस्पष्ट बऱ्याच गोष्टी उच्चारतो. बघा कशा या सगळ्या गोष्टी मुखावाटेच होतात. बरोबर? जांभळी म्हणा किंवा वेगवेगळे आवाज काढणे, पण ते नाही. जे स्पष्टपणे उच्चारले जातात तेच आपले काय तर वर्ण. असं मोरोकेशव दामले म्हणतात. स्त्री, मपा, सबनीस म्हणतात. मराठी भाषेतील शब्दात असलेले मूलध्वनी. मराठी भाषेतील शब्दात असलेले मूलध्वनी. म्हणजे आता बघा इथं माझ्याकडे जर समजा एखादा मोबाईल आहे, मोबाईल. बरोबर? जर तो मोबाईल मी तोडला, बरोबर? तर त्यामधून बॅटरी, कॅमेरा किंवा चिप ह्या सगळ्या गोष्टी बाहेर पडतात. तेव्हा तो मोबाईल, तेव्हा तो मोबाईल. मग मराठीत जे शब्द बनतात, कोणताही शब्द घ्या. त्या शब्दामध्ये हे वर्ण असतातच. आणि जर त्या शब्दात हे वर्ण नाही आहेत, तर त्याला शब्द म्हणू नये. त्याला शब्द म्हणू नाही. उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा
जर आपण उदाहरण पाहिलं तर तर आपण एक काम करूया. उदाहरणासाठी एक स्लाइड घेऊ. बरोबर. तर आपण उदाहरण पाहिलं तर बघा ॲड. आता बघा उदाहरणार्थ समजून घ्या कसं करायचंय. ठीक. तर बघा उदाहरणार्थ आता बघा आपल्याकडे एक शब्द आहे. कोणता आहे? सोप्पा शब्द घेऊ. राम, राम, राम हा एक शब्द आहे. बरोबर. या शब्दामधून जर वर्ण बाहेर पडले तरच हा शब्द मानावा. नाहीतर हा शब्द नाही. उदाहरणार्थ राम, रा कसा बनलाय? अर्धा र अधिक आ, अर्धा र अधिक आ अधिक अर्धा म अधिक अ. अ. हे सगळे वर्णमालेत आहेत. हे सगळे वर्णमालेत आहेत. म्हणजे हे वर्ण आहे. हे काय? वर्ण, वर्ण, वर्ण. समजलं? मग या वर्णांपासूनच शब्द तयार होतो. म्हणजे कोणताही शब्द फोडला तर त्यातून वर्णच निघतील. म्हणजे हा आपला कच्चा माल आहे. काय आहे? कच्चा माल आणि हे आपलं प्रोडक्शन आहे. हे आपलं काय? प्रोडक्शन. फायनल प्रोडक्शन वाक्य आहे. पण पहिली प्रक्रिया वर्णांचा शब्द तयार करणे. बघा काय म्हणतात ते? तर दादोबा पांडुरंग तळखरकर काय श्रीपाल सबनीस काय म्हणतात, की मराठी भाषेतील कोणत्याही शब्दात असलेले मूलध्वनी असलेले मूलध्वनी कोणताही शब्द घ्या, त्यातून मूलध्वनीच बाहेर पडतील. मूलध्वनीच बाहेर पडतील. ही त्यांची व्याख्या आहे. ही त्यांची व्याख्या आहे. समजलं? पुढं आता बघा, जर आपण पुढे गेलो, आपल्या लक्षात येईल की मूलध्वनी आणि वर्ण यामध्ये थोडासा फरक आहे. किंचित फरक आहे, की तो फरक मूलध्वनी हे काय असतात आणि वर्ण काय असतात? वर्ण केव्हा म्हणावं? आता बघा, उच्चारक्षम असतात. म्हणजे मूलध्वनी फक्त उच्चारले जातात. ते लिहिले जात नाहीत. ते तोंडावाटे उच्चारले जातात किंवा त्याला व्यवस्थित आकार, उकार किंवा अर्थ प्राप्त झालेला नसतो. त्यांना उच्चारक्षम म्हणजे मूलध्वनी. तोंडावाटे आपण बऱ्याच गोष्टी उच्चारू शकतो, बोलू शकतो. त्याला मूलध्वनी म्हणतात. परंतु जे चिन्हांकित केले जातात, चिन्हांकित केले जातात म्हणजे त्याला आपण चिन्ह दिलं. बघा असं चिन्ह दिलं हा वर्ण झाला. हा वर्ण झाला. तो आपण लिहून घेतला वर्ण. लक्षात आलं? वर्ण. तर हा जो वर्ण आहे, हा चिन्हांकित असतो. प्रवाही असतात. पट-पट, पट-पट बोलून बोलले जातात. बरोबर? की जे लिहिले जात नाही प्रवाही आहेत. पट-पट बोलले जातात. त्यांना आपण काय मूलध्वनी. पण जे लिखित असतात, कितीही फास्ट बोललं तरी लिहिल्या जातं ते वर्ण. बरोबर? परिवर्तनशील असतात. बरोबर? परिवर्तनशील. आता बघा, आता प्रत्येक व्यक्ती जांभळी एकसारखीच दिलस आहे का? नाही. तर त्यामध्ये बरेचसे व्यक्ती जांभळी देण्याची पद्धत, ढेकर देण्याची पद्धत किंवा बोलण्याचीही पद्धत निरनिराळी असते. बरोबर? तर परिवर्तनशील असतात. परिवर्तनशील मूलध्वनी. परंतु हे स्थिर असतात. अला अच म्हणावं लागेल. अला कोणीतरी असं काही बोलू शकणार नाही. तर ते स्थिर असतात. आता बघा अमूर्त असतात. म्हणजे मूर्त नाहीये त्यांना. म्हणजे मूर्ती नाहीये, त्याचा आकार नसतो. कोणाचा? मूलध्वनीचा. परंतु त्यांचा आकार असतो. त्यांना आपण कृत्रिम म्हणतो. कृत्रिम म्हणतो. कारण हे आपण बनवलेले आहेत. वर्ण आपण तयार केले आहेत. म्हणून त्यांना कृत्रिम म्हटलं जातं. आणि मूलध्वनी नैसर्गिक असतात. बरोबर? आता बघा, यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट बोली भाषेत असतात. तर हे अक्षर असतात. अक्षर, अक्षर म्हणजेच त्याची क्षती होत नाही असे ते म्हणजे अक्षर. क्षर म्हणजे नाश पावणे. क्षर म्हणजे नाश पावणे. अक्षर ते अक्षर असतात. कोणते? वर्ण. बरोबर? क्षर असतात म्हणजे ज्यांचा नाश पावतो. मूलध्वनी हे क्षर असतात. शिवाय मूर्त असतात, लिखित भाषेत असतात आणि हे बोली भाषेत असतात. बोली भाषेत बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या टोनिंगमध्ये आपण घेतो. जसं त म्हणजे तपेलं. ठीक आहे? अशा प्रकारच्या बोली भाषेमध्ये दिसतात. तर एवढी तफावत आपल्याला मूलध्वनी आणि वर्ण यामध्ये सांगता येईल. आता हे मूलध्वनी जे आहेत, बरोबर? त्यांना सुद्धा प्रामाणिकरित्या वर्णच म्हणतात. आता ही आपली वर्णमाला. ही आपली वर्णमाला आहे. एकूण वर्णमाला आज 2009 6 डिसेंबर 2009 च्या जी-आर नुसार आज वर्णमाला 52 वर्णमालेची संख्या 52 सांगावी. 52 सांगावी. आणि एकदा आपण वर्णमाला बघून घेऊ, वाचून घेऊ आणि मग त्यामध्ये जाऊ. यातील अ पासून न्य पर्यंत सगळ्या वर्णांना आम्ही वर्ण असे म्हणतो. सगळ्या अक्षरांना आम्ही वर्ण असे म्हणतो. सगळ्या.
म्हणजे अला सुद्धा वर्ण म्हणता येते, तर ज्ञला सुद्धा वर्ण म्हणता येते. म्हणून वर्ण म्हटलं की सगळे 52चे 52. एकूण वर्ण किती आहेत आपल्याकडे? 52 वर्ण आहेत. किती आहेत? 52 वर्ण आहेत. या 52च्या 52 अक्षरांना आपण वर्ण म्हणायचं आहे. मग कसे आहेत ते? त्यांचे उच्चार कसे आहेत? तर बघा. अ, आ, अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लृ, ऋ, लृ, ऋषीचा लृ, तृप्तीवाला. बरोबर? लृ. त्यानंतर ए, ॲ, आई, 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 ओ, आ आणि औ. आपले आज 14 स्वर आहेत. किती स्वर आहेत? 14. स्वर किती झाले? तर 14. स्वर किती झाले? 14. हे आपण पुढे शिकणार आहे. ठीक. त्यानंतर 2 स्वरादी आहेत. याला आहा म्हणायचं नाही. याला म्हणायचं अनुस्वार आणि विसर्ग. अनुस्वार आणि विसर्ग. समजलं? अनुस्वार आणि विसर्ग. मग व्यंजने येतात. क, ख, ग, घ, ङ. क, ख, ग, घ, अंग, अंग. आता हा जो आहे याला ड म्हणायचं. बरोबर? याचा उच्चार मी तुम्हाला अंग म्हणायचा अंग. त्याला अंग म्हटलं तरी चालेल. अंग. अंग म्हटलं तरी चालेल. कारण त्याचा खरा उच्चार आहे अंग. कसा आहे? अंग. तुम्हाला पुरावा देतो. बघा, आपण शब्द लिहितो वाङ्मय. वाङ्मय, वाङ्मय असा शब्द लिहितो. यातील वा काढून टाका, यातील मय काढून टाका. याचा उच्चार काय होईल? वाङ्मय. मग आता तुम्ही शब्द वा काढून टाका, मय काढून टाका. अंग, अंग हा त्याचा खरा उच्चार. हा त्याचा खरा उच्चार. परंतु तो लिहिता येत नाही किंवा पटकन उच्चारता येत नाही. कोणाला सांगता येत नाही. म्हणून अंग म्हटलं तरी चालेल. अंग म्हटलं तरी चालेल. पुढचं बघा. च, छ, ज, झ, अन, न याला अन अन म्हटलं तरी चालेल. उदाहरण देतो. शब्द घेतला आपण हा उच्चारायचा चंचल अन अन चंचल समजून घ्या. आता शब्द लिहिला आपण चंचल चंचल यातला च काढून टाका, चल काढून टाका. तो काय अन चंचल चंचल च काढला अन चल काढला. उरला काय अन. त्याचा उच्चार अन म्हणून करायचा. अन म्हणून करायचं. हे 2 संस्कृत मधून आपल्याकडे आलेले आहेत. पुढे जाऊ. ट, ठ, ड, ढ, ण. थ, थ, द, ध, न. प, फ, ब, भ, म. य, र, ल, व. क्ष, क्ष, स, फ, ळ, क्ष आणि ज्ञ. एकूण वर्णमाला 52 ची वर्णमाला म्हणावी. 52 आहेत वर्ण. एवढं पाठ करायचं तुम्ही. एवढं काय करायचं? पाठ. आता हे संयुक्त व्यंजने आहेत, हे व्यंजने आहेत, हे स्वरादी आहेत, हे स्वर आहेत, हे प्रकार आहेत. आता बघा, मी तुम्हाला मगाशी उदाहरण दिलं. मानव. पृथ्वी तळावरील सगळे मानव. बरोबर. पण मग त्या मानवांमध्ये प्रकार पडतात पुढे. कसे? ही वर्णमाला म्हणजे सगळे वर्ण. त्या वर्णमालेमध्ये पुढचे प्रकार आपले पडणार आहेत. ते आपण पाहणार आहे. ओके. नेक्स्ट पुढे जाऊ. पुढे गेलो तर आपल्या लक्षात येईल आपल्याला एक एक यातलं समजून घ्यायचं. ही जी वर्ण आहेत, ही वर्ण समजून घेताना आपल्याला असं लक्षात येतं की हे जे वर्ण आहेत हे हे वर्ण आपल्याला वर्णमाला तोडावी लागते. तोडावी लागते म्हणजे आपल्या आता वर्णमालेतील प्रत्येक अक्षर काय सांगते किंवा कुठल्या प्रकारात मोडते हे सगळे प्रकार आपल्याला समजून घ्यायचे आहेत. वर्ण समजले, वर्णमाला समजली, हा आपला कच्चा माल. काय? कच्चा माल. या कच्च्या मालातून ला प्रक्रिया घडवून आम्हाला घडवायचं आहे वाक्य. काय घडवायचं आहे? वाक्य. तर तो आपला प्रवास आहे व्याकरणाचा. आपण कच्च्या मालापासून सुरुवात करतो. त्यावर प्रक्रिया, प्रक्रिया, प्रक्रिया करत जातो आणि शेवट आपला वाक्याने होतो. शेवट आपला वाक्याने होतो. म्हणून आपल्या लक्षात येईल की आपण वर्ण, माला याला किती नावाने ओळखलं जातं? आता तुम्हाला माहिती आहे. आपल्याकडे साधारणतः एका नावाने भागत. प्रत्येकाची 2-3 नावं असतात. जसं एखाद्या मुलाचं नाव म्हटलं तर घरात त्याला प्रेमाने गुड्डू म्हणतात. शाळेत त्याचं नाव शशिकांत असतं आणि मित्रांमध्ये विचारू नका. मित्रांमध्ये विचारू नका. मित्रांमध्ये वेगवेगळीच नावं असू शकतात. ठीक आहे. आता बघा दुसरं मुलीचं घेतलं तर घरामध्ये गुड्डी, बरोबर? शाळेत शशिकला आणि मैत्रिणींमध्ये बरेच नावं असतात.
शहाणी, उबासखोर वगैरे, वगैरे नावं असू शकतात. तर एका व्यक्तीला जशी 2-4 नावं असतात, तिथे एका संकल्पनेला, एका प्रकाराला, एका आपल्या घटकाला 2-4 नावांनी संबोधलं जाऊ शकतं. म्हणून वर्ण यालाच मूलध्वनी म्हणतात. यालाच मुळाक्षरे म्हणतात आणि याला शास्त्रीय भाषेत, कोणत्या भाषेत? शास्त्रीय भाषेत स्वन असे म्हणतात. स्वन असे म्हणतात. कोणाला? वर्णालाच. वर्णाला स्वन असे म्हणतात. म्हणून कधी कन्फ्यूज होऊ नका, की स्वन म्हणजे काय? स्वन म्हणजे काय? तर शास्त्रीय भाषेत जी लोकं भाषेचा अभ्यास करतात, भाषेवर पेटंट मिळवतात, ते अभ्यास करताना वर्णाला स्वन असे म्हणतात. ठीक? तर अपासून ज्ञ पर्यंतच्या वर्णांना असे म्हणतात. काय म्हणतात? तर आता 4 प्रकार. पूर्वी 3 होते. आता 4 प्रकार. कारण आपण श आणि ज्ञ वर्णमालेत 4था प्रकार समाविष्ट केलेला दिसतो. पहिला स्वर 1, दुसरा स्वरादी 2 आणि तिसरा व्यंजने 3 आणि चौथा संयुक्त व्यंजने. असे 4 प्रकार आपल्या वर्णमालेत बेसिक आणि मग प्रमुख पडलेले दिसतात. यातील एक प्रकार आपण आता पुढे समजून घेण्यावर भर देणार आहोत. ठीक आहे. तर बघा, हे 4 प्रकार समजून घेताना पहिला प्रकार पडतो, त्याचं नाव आहे स्वर. काय नाव आहे? स्वर. त्याला संस्कृतमध्ये अच म्हणतात. काय म्हणतात? अच. संस्कृतमध्ये अच. अच. काय म्हणतात? अच. अच म्हणजे स्वर. श्रू सुद्धा म्हटलं जातं. श्रू सुद्धा म्हटलं जातं. बरोबर? आता बघा, ज्या वर्णांचा उच्चार इतर कोणत्याही वर्णांच्या मदतीशिवाय होतो, त्यांना स्वर म्हणतात. म्हणजे जे वर्ण स्वतंत्र आहेत, जे वर्ण उच्चारण्यासाठी स्वतंत्र आहेत. म्हणजे की ज्या वर्णांचा उच्चार स्पष्ट, कोणाचा आधार इतर वर्णाला त्याला सोबत घ्यायची गरज पडत नाही. ते वर्ण पूर्ण आहेत, त्यांना स्वर म्हणतात. आपल्या भाषेत व्याख्या केली तर आपली जीभ आपली जी जीभ आहे, ती बांधून ठेवली, तरीही स्वर उच्चारता येतात, त्यांना स्वर. म्हणजे गरज नाही. जिभेचा स्पर्श इतर मुखात कुठंच करायची गरज नाही. स्वर हे प्रवाही असतात. म्हणजे डायरेक्ट आपण जी हवा घेतो, ती बाहेर टाकतो, त्यामध्ये स्वर येऊन जातात. उदाहरणार्थ बघा, लक्षात घ्या. अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ऋ. बरोबर? ए, ॲ, आई, ओ, ऑ, औ. आले स्वर. जीभ, जिभेचा उपयोग न करता तोंडाद्वारे बोलल्या जाणारे स्वर किंवा इतर कोणाचंही सहाय्य न घेता बोलल्या जाणारे स्वर असतात. स्वर असे असतात. बरोबर? पुढे सहज, सहज, स्पष्ट, स्वतंत्र, पूर्ण. इथं ध्यान देता. पूर्ण. वर्णमालेमध्ये फक्त आणि फक्त स्वरच पूर्ण आहे. बाकी सगळी अर्धी आहेत. बाकी सगळी अर्धी आहेत. स्वर एवढे 14 पूर्ण, परिपूर्ण आहेत. बरोबर? ते कोणाच्या मदतीची गरजच नाही त्यांना. म्हणून स्वर हे पूर्ण आहे. पूर्ण आहे. प्रवाही आहेत. पटपट, पटपट उच्चारल्या जातात. सहज आहेत. पटकन तोंडाद्वारे ते उच्चारता येतात. शिवाय स्वतंत्र आहेत. म्हणजे त्याचं जोडाक्षर होत नाही. बरोबर? शिवाय ते इतर कोणासाठी सहाय्यक ठरू शकतात. म्हणजे व्यंजनांसाठी स्वर सहाय्यक ठरू शकतात. परंतु स्वरांचं जोडाक्षर होत नाही. स्वराचं जोडाक्षर होत नाही. बरोबर? त्यामुळे ते स्वतंत्र मानले जातात. नेक्स्ट पुढे गेलो. संस्कृतमध्ये त्यांना अच म्हणतात. स्वर वाक्यात स्वतंत्ररित्या येऊन शब्दाचे कार्य करतात. समजून घ्या. उदाहरणार्थ एखादं वाक्य आलं. एखादं वाक्य आलं. वाक्य जर आलं तर आपण वाक्य आलं तर तर एखादं वाक्य आलं आपल्याकडे. तर बघा, एक वाक्य आलं आपल्याकडे. की बघा, अने, 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 बशी, बशी आणि बशी, मैत्री, अने, बशी, मैत्री केली, मैत्री केली, मैत्री केली, केली. तर या वाक्यात हा आणि ब, हा जो आहे आणि हा ब, 2 शब्दाचे कार्य करतात. हे शब्द झाले. म्हणजे एक व्यक्ती झाला. सुद्धा एक व्यक्ती झाला. हे शब्दाचे कार्य करताना दिसतात. म्हणून स्वर स्वतंत्ररित्या शब्दाचे कार्य करू शकतात वाक्यात येऊन.
स्वर वाक्यात येऊन स्वतंत्ररित्या शब्दाचे कार्य करू शकतात. म्हणजे अ आणि ब ची मैत्री केली किंवा स्वतंत्र शब्द सुद्धा तयार होऊ शकतो. जसं बघा आई, आ, ई. दोन्ही स्वर आहेत. दोन्ही स्वर आहेत. याला अर्थ प्राप्त झाला माय, माय किंवा जननी, जननी, जननी. बरोबर? म्हणजेच हा शब्द झाला. इथं दोन्ही स्वर आहेत. आ सुद्धा स्वर आहे आणि ई सुद्धा स्वर आहे. म्हणून स्वर हे स्वतंत्ररित्या येऊन वाक्यात शब्दाचे कार्य करू शकतात. या गोष्टीला पूरक उदाहरण तुम्हाला समजते. क्लिअर? पुढे जाऊ. जर आपण पाहिलं तर स्वरांमध्ये सुद्धा जेव्हा स्वर उच्चारतो आपण, तेव्हा टोन हे विवृत्त असतं. विवृत्त म्हणजे मोकळा पाईप. एक पाईप असतो आपल्याकडे, तो जर मोकळा आहे, तर त्यामधून इकडून आपण फुंकर घातली, तर पूर्णपणे बाहेर पडेल. पूर्णपणे बाहेर पडेल. पूर्वी ना आपल्याकडे चूल असायची आणि त्या चुलीमध्ये एक फुंकणी असायची, फुंकणी, की ज्यातून आपण हवा मारायचो आणि जाळ जाळायचो. तर ती जर मोकळी आहे, तर त्या फुंकणीमधून फुंकर घातली, तर ती पूर्ण बाहेर पडेल. स्वर आपल्या तोंडावाटे तसेच बाहेर पडतात. आपल्या फुफ्फुसातून ती हवा आपण बाहेर टाकतो. त्यामध्ये कुठलीही आडकाठी टाकत नाही. ती पूर्णपणे बाहेर पडते. बरोबर? कुठलीही जिभेची आडकाठी त्यामध्ये येत नाही. म्हणून स्वर उच्चारताना तोंड विवृत्त असते. विवृत्त म्हणजे मोकळं. विवृत्त म्हणजे मोकळं. मध्ये काहीही नाही. स्वर उच्चारताना. व्यंजन उच्चारताना संवृत्त असतं. ते आपण पुढे बघू. परंतु स्वर उच्चारताना विवृत्त असते. हवेचा आता तोंड जर मोकळा आहे, पाईप मोकळा आहे, हवेचा मार्ग कसा असेल? मोकळा. स्वर उच्चारताना हवेचा मार्ग मोकळा असते आणि पूर्ण उच्चारित असतात. पूर्ण असतात. त्याचे पाय मोडले जात नाहीत. कधीही स्वर तुम्हाला असा पाय मोडलेला दिसणार नाही किंवा अर्धा स्वर करता येत नाही. समजलं? तर हे पूर्ण उच्चाराचे असतात. नेक्स्ट स्वरांचे वर्गीकरण जर केले, तर 3 भागात आपण स्वरांचे वर्गीकरण करू शकतो. क्रमांक पहिला त्याला म्हणतो आपण स्वरूपानुसार. स्वरूपानुसार 3 भागात विभागल्या जाते. उच्चारानुसार 2 भागात उच्चारला जातो आणि व्युत्पत्तीनुसार उत्पन्न कसे झाले यानुसार तिसरा प्रकार ज्याला आपण 2 भागात विभागू शकतो आणि हे आपल्याला बघायचं आहे. 1 मिनिट द्या मला. ओके. बघा, अशा 3 प्रकारानुसार आपण ही गोष्ट करतोय. बरोबर? आता बघा, हे तीनही प्रकार आपल्याला व्यवस्थितरित्या समजून घ्यायचे आहे. ठीक? आता बघा, हे जे 3 प्रकार आहेत, हे 3 प्रकार स्वरांच्या माध्यमातून आपण समजून घेऊ. बघा, अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लृ, ए, ऐ, ऐ, ओ, ऑ आणि औ. एकूण आज आमच्याकडे 14 स्वर आहेत. किती आहेत? 14. स्वरांची संख्या किती? 14. परंतु जर आपल्याला विचारलं, की पारंपरिक काय विचारलं? पारंपरिक, पारंपरिक किंवा किंवा मूळ मूळ स्वर किती? मूळ स्वर किती? तर ते झाले 12. ते झाले 12. याच्या मागचं कारण पहा, पारंपरिक किंवा मूळ स्वर विचारलं तर 12 सांगा आणि आज विचारलं एकूण स्वर किती? तर 14 सांगा. तर 14 सांगा. याच्या मागचं कारण आपल्याकडे आदत्त स्वर. कोणते स्वर? आदत्त. आदत्त म्हणजे बाहेरून आणलेले. आदत्त म्हणजे बाहेरून आणलेले. हा जो ॲ आणि अ आहे, ॲ आणि अ आहे, या 2 स्वरांना आम्ही आदत्त स्वर म्हणतो. काय म्हणतो? आदत्त. आदत्त स्वर. आदत्त स्वर. कोणी आणले? कोणी आणले? तर अरविंद मंगरुळकर. अरविंद मंगरुळकर. अरविंद अरविंद मंगरुळकर. मंगरुळ मंगरुळकर. मंगरुळकर. अरविंद मंगरुळकर यांनी आदत्त स्वर का आणले? याच्या मागचं कारण समजून घ्या. पूर्वी आजकाल काय झालं, की आपल्या प्रत्येक वाक्यात एखाद 2 शब्द इंग्रजी येऊन जातात.
आपण लिहितो मराठीत ते, परंतु बोलताना इंग्रजीत बोलतो. तसं ह्या वॉलवरती मला ह्या वॉलवर मला वॉच लावायची आहे. त्या वॉलवर मला वॉच लावायची आहे. वॉच लावायची आहे. वॉल, वॉच हे शब्द इंग्रजी शब्द मराठीत उच्चारताना ते लिहिण्याचं आमच्याकडे साधन नव्हतं. लिहिण्याचं साधन नव्हतं. कारण आपण वॉल म्हटलं तर वॉल आम्ही असं लिहायचो. व्याल, 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 वाल, वाल, वाल. तर हा त्याचा परफेक्ट उच्चार होत नव्हता. मग आम्ही हा ऑ घेतला. काय घेतला? वॉल, वॉल. हे लिखाण करण्यासाठी आम्हाला ॲ आणि ऑची गरज भासणार होती. जसं वॉल, मॉल, वॉच, बॅट, बॉल या सगळ्या गोष्टी बॅट, मॅट, कॅट हे शब्द लिहिण्यासाठी आम्हाला हा चंद्र हवा होता अ आणि ऑ. तो आमच्या वर्णमालेमधील स्वरांमध्ये नव्हता. म्हणून 2009 6 डिसेंबर 6 डिसेंबर डिसेंबर 2009 साली आपले महाराष्ट्र शासन नियमानुसार आम्ही अरविंद मंगरुळकरांनी इंग्रजीच्या प्रभावामुळे इंग्रजीच्या प्रभावामुळे इंग्रजीतूनच 2 स्वर आयात केले. ते 2 स्वर म्हणजे ॲ आणि ऑ. ॲ आणि ऑ. मग अशा तऱ्हेने हे 2 काढले तर आपली स्वर 14. आपली स्वर 14 माफ करा 12 हे 2 जोडले तर 14. तर 14 म्हणजे पारंपरिक स्वरांची संख्या 12 आणि आधुनिक किंवा आजची स्वरांची संख्या 14 आहे. किती आहे? 14 आहे. बरोबर? आता ह्या गोष्टी आपल्या झाल्या पारंपरिक आणि आधुनिक. म्हणजे आपल्याला स्वर समजले. पारंपरिक किती? आधुनिक किती? आता बघा, या स्वरांमध्ये सर्वात पहिला प्रकार जो पडतो त्याला म्हणतो आपण ऱ्हस्व स्वर. ऱ्हस्व स्वर, ऱ्हस्व स्वर. ऱ्हस्व स्वर आमच्याकडे किती आहेत? तर ऱ्हस्व स्वर, मूळ ऱ्हस्व स्वर आमच्याकडे 5 आहेत. किती आहेत? 5. मूळ ऱ्हस्व स्वर 5. म्हणजे मूळ ऱ्हस्व स्वर 5. 5 अधिक 1 अधिक 1. 5 अधिक 1. तर 5 बघा कोणते आहेत? जे रेडमध्ये आहेत. 1, 2, 3, 4 आणि 5 आणि 6वा जो आधुनिक आलेला आहे. म्हणून एकूण ऱ्हस्व स्वरांची संख्या झाली 6. परंतु याच्या आधी आपल्याला ऱ्हस्व आणि दीर्घ म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. हे नंतर सांगतो. ऱ्हस्व, ऱ्हस्व, ऱ्हस्व दुसरा येते दीर्घ, दीर्घ, दीर्घ. ज्या वर्णाचा किंवा स्वराचा उच्चार करण्यासाठी कमी कालावधी लागतो. कालावधी कमी लागतो. म्हणजे उच्चारताना कालावधी कमी लागतो. त्याला ऱ्हस्व असतं. आणि ज्या वर्णाचा उच्चार करताना कालावधी जास्त लागतो त्याला दीर्घ असतं. म्हणाल सर असं मोजणं, मग याची मोजणी सुद्धा होते. व्याकरणात ह्रस्वाला एक चिन्ह दिलं जाते इंग्रजी यू सारखं यू आणि आपल्या दीर्घाला चिन्ह दिलं जाते गुरु. याला म्हणतात लघु. याला काय म्हणतात? लघु. आणि याला म्हणतात गुरु. याला म्हणतात गुरु. गुरु. लघु आणि गुरु. समजलं? आता बघा, हा जो लघु आहे याला मोजणी, आता प्रत्येक गोष्टीची मोजणी असते. बरोबर? आपण समजा धान्य मोजायचं किलोग्रॅममध्ये मोजतो. पाणी सुद्धा किलोग्रॅममध्ये मोजतो का? नाही, लिटरमध्ये मोजतो. कापड असेल तर मीटरमध्ये मोजतो. तसंच याला मात्र्यामध्ये मोजलं जातं. लघु म्हणजे एक मात्रा. एक मात्रा. मात्रा. औषधाची मात्रा ऐकली असेल तुम्ही, बरोबर? तशी ही मात्रा आहे. मात्रा म्हणजे हा आईवर दिले जाणारा हा वाला मात्रा नाहीये. बरोबर? मात्रा म्हणजे याला आपण काय म्हणू? तर एक मोजक आहे, जो कालावधी आहे. कालावधी मी सांगतो तुम्हाला. बरोबर. याला 2 मात्रा. याला 2 मात्रा लागतात. 2 मात्रा. बरोबर? आता समजून घ्या, की जो लघु आहे, बरोबर? एक मात्रा, एक मात्रा, एक मात्रा म्हणजे म्हणजे निमिषाचा 4 निमिष. एक मात्रा म्हणजे 4 निमिष. निमिष, निमिष. 4 निमिष. तर निमिष म्हणजे काय? निमिष म्हणजे एक मात्रा म्हणजे 4 निमिष. बरोबर. निमिष म्हणजे आपण आपली पापणी एका वेळेस अशी लावून उघडणे, तर याला एक निमिष म्हणतात.
अशी 4 वेळा उघडली तर आपला किंवा एक वर्ण ह्रस्व बोलल्या जाते. अशी 8 वेळा उघडली तर आपला दीर्घ उच्चारला जातो. तर एवढा कालावधी सोपं लक्षात ठेवायचं, ज्याचा उच्चार लांबट किंवा कालावधी जास्त लागत असेल, उच्चार लांबट होत असेल, त्याला दीर्घ मानावं. आणि ज्याचा उच्चार शॉर्ट, म्हणून मी बोलताना असं बोलतो, की आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, 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 ऋ. बरोबर? ह्रस्व, दीर्घ. आ हा दीर्घ आहे आणि हा ह्रस्व आहे. म्हणून आमच्याकडे ह्रस्व आणि दीर्घ जर पाहिले, तर यामध्ये आपल्याला ह्रस्व आणि दीर्घ ह्या गोष्टी समजल्या चांगल्या प्रकारे. आता बघा, आपण जाऊ ह्रस्व आणि दीर्घ, बरोबर? तर दीर्घमध्ये आपल्याला ह्रस्वमध्ये आपल्याला ह्रस्व दिसतात. ह्रस्व, ह्रस्व किती आहेत तर 5 अधिक 1, 5 अधिक 1 हे झाले ह्रस्व. म्हणजे ई, उ, ऋ, लृ आणि एक जो उरला तो ए. म्हणजे एकूण आजच्या घडीला ह्रस्व स्वरांची संख्या 6 आहे. किती आहे? 6, 5 अधिक 1, बरोबर? त्यानंतर दीर्घ जर म्हटलं तर आपण दीर्घ बघू. 1, 2 आणि 3 हे 3च मूळ दीर्घ स्वर आहेत. मूळ दीर्घ स्वर 3. म्हणजे दीर्घ म्हटलं मी इथं दीर्घ तर 3 3 अधिक 5 3 अधिक 5 उरलेले सगळे म्हणजे बघा आपण 3 हा 4 हा 5 हा 6 हा 7 आणि हा 8 म्हणजे एकूण दीर्घ स्वर 8 आणि एकूण ह्रस्व स्वर 6. समजलं ह्रस्व आणि दीर्घ? एकूण दीर्घ स्वर 5 अधिक 5 अधिक 1 ह्रस्व 6 दीर्घ 5 अधिक 3 8 दीर्घ. कसे मोजायचे? अ, पहिली ई, पहिला उ, ऋ, ऋ आणि ॲ ह्रस्व स्वर 6. दीर्घ आ, दुसरी ई किंवा दीर्घ ई, दुसरा उ किंवा दीर्घ उ 3. ए, आई, ओ, ऑ आणि औ. झाले 8. तर असे आपल्याकडे ह्रस्व आणि दीर्घचे पहिला प्रकार, त्याला आपण काय म्हणतो उच्चारानुसार. कोणानुसार? उच्चारानुसार पहिला प्रकार जो ह्रस्व आणि दीर्घ पडतो. त्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवायची. बऱ्याचशा पुस्तकांमध्ये ह्रस्व स्वर 5 सांगतात. परंतु इथं लक्षात ठेव जा, हे मूळ आहे. हे काय आहेत? मूळ, 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 मूळ आणि हे एकूण आहे. हे एकूण किंवा आधुनिक, एकूण किंवा आधुनिक. एकूणचा ऊ चुकला. एकूण, एकूण किंवा आधुनिक, आधुनिक. एकूण किंवा आधुनिक जे आपण इथं मोजतो. बरोबर? 6 आणि 8. क्लिअर? समजलं? तर ही झाली आपली पहिला प्रकार. स्वरांचा पहिला प्रकार ह्रस्व, दीर्घ. यामध्ये कोणते आणले? ॲ आणि ऑ. काय म्हणतात त्यांना? आयात केले म्हणून आदत्त स्वर. आयात केले म्हणून आदत्त स्वर. कोणी आणले? अरविंद मंगरुळकर. किती साली आणले? 2009 साली आणले. बरोबर? आपले जी-आर 2च आहेत. एक 6 डिसेंबर 2009 आणि एक 6 नोव्हेंबर 6 नोव्हेंबर 6 नोव्हेंबर नोव्हेंबर 6 नोव्हेंबर 2009 आणि दुसरा 10 डिसेंबर 2022. डिसेंबर 2022 2 जी-आर ध्यानात ठेवायचे. किती? 10 डिसेंबर 2022 2022 हा महाराष्ट्र शासनाचे जी-आर. 2 जी-आर आपले आलेले आहेत. भाषा शुद्धीकरणाचे त्यामध्ये नियम आहेत. बरोबर? काळजी करू नका. मी तुम्हाला शुद्धीकरण पण शिकवेल. म्हणजे IBPSने जरी पेपर घेतला, तरी सुद्धा तुम्ही परिपूर्ण असाल. क्लिअर? नेक्स्ट पुढे जाऊ. बरोबर? तर अशा प्रकारे आता पुढचा प्रकार आहे तो आमचा संयुक्त स्वर. बघा, कोणते पाहिले आपण? बघा. स्वरूपानुसार ह्रस्व, दीर्घ, संयुक्त. स्वरूपानुसार ह्रस्व, दीर्घ, संयुक्त. तर आपण ह्रस्व 6 पाहिले, दीर्घ 8 पाहिले. पहिले आता पाहू आपण संयुक्त 4 आहेत आपल्याकडे. तर ते 4 कोणते आहेत? ते आपल्याला पाहायचं आहे. तर बघा ए, आई, ओ आणि औ त्यांना संयुक्त स्वर. संयुक्त शब्द आला. हा जो शब्द आहे हा कायम लक्षात ठेवा. संयुक्त म्हणजे तो एकटा नाही. तो एकटा नाही. तो 2 किंवा त्यापेक्षा जास्त मिळून एकत्र आलेला आहे. म्हणून त्याला संयुक्त म्हटलं जाते. कधी-कधी कार्यक्रम तुम्ही पाहिले असतील, की बरेचसे कार्यक्रम, उपक्रम आपल्या कॉलेजेसमध्ये राबवले जातात. त्यामध्ये होते स्टेट बँक ऑफ हैदराबाद आणि XYZ इंजिनिअरिंग कॉलेज
संयुक्त विद्यमाने आजचा कार्यक्रम. संयुक्त विद्यमाने. संयुक्त म्हणजे दोघं आले. संयुक्त शब्द आला व्याकरणात कुठेही, तिथं 2 किंवा त्यापेक्षा जास्त मानावे, तो एकटा नसतो. म्हणून हा जो ए आहे, हा ए जो बनलाय, तो आपल्याकडे जे मूळ स्वर आहेत ना, त्याच्यापासूनच बनलाय. मूळ स्वरांपासून. बघा मूळ स्वर आपल्याकडे अ आहे. काय आहे? अ. अ, अधिक, अधिक. पहिली किंवा दुसरी ई जर घेतली, तर हा ए बनतो. उच्चार बघा. अये, अये, अये. समजलं? ए बनतो. हा आई, याला काय म्हणतो आपण? आई. तर हा आ अधिक, आ अधिक. हे जे मूळ स्वर आहेत, ई किंवा दुसरी ई, यापैकी कोणीही जोडा एक. ही ई जोडा किंवा ही ई जोडा. 2 पैकी एक जोडणी केली, तर आई बनतो. काय बनतो? आई. ओ. आता आपण घेतला अधिक, अधिक. पहिला ऊ घ्या किंवा दुसरा ऊ घ्या. या दोघांनी मिळून काय बनतो? तर ओ बनतो. काय बनतो? ओ. आणि आऊ. आ अधिक, आ अधिक. ऊ किंवा दुसरा ऊ जर घेतला, तर हा आऊ बनतो. हे झाले संयुक्त का म्हणतात? या दोघांनी मिळून हे बनलेले आहेत. म्हणून यांना आपण संयुक्त स्वर असे म्हणतो. क्लिअर? संयुक्त स्वर. किती आहेत? 4. किती आहेत? 4. संयुक्त स्वरांची संख्या 4. किती आहेत? 4. कारण ऱ्हस्व स्वर आपल्याकडे 6, दीर्घ स्वर आपल्याकडे 8 आणि संयुक्त स्वर आपल्याकडे 4. ह्रस्व मूळ म्हटलं तर 5, ह्रस्व एकूण म्हटलं तर 6, दीर्घ मूळ म्हटलं तर 3 आणि दीर्घ एकूण म्हटलं तर 8 आणि संयुक्त 4च. ते मूळ मूळ नाहीतच कारण ते बनवलेले आहेत. 4च. समजलं? तर मूळ ह्रस्व 5, मूळ दीर्घ 3, एकूण ह्रस्व 6, एकूण दीर्घ 8. ठीक? चला पुढे जाऊ. पुढे गेलो तर आपल्या लक्षात येईल की सजातीय आणि विजातीय उच्चारानुसार सजातीय आणि विजातीय उच्चारानुसार पडणारे प्रकार. हे जे पहिले आपण ते स्वरूपानुसार आधीचे. आता उच्चारानुसार प्रकार पडतात. तर उच्चारानुसार 2च प्रकार पडतात. एक सजातीय स्वर आणि दुसरा विजातीय स्वर. बघा ह्या 3 जोड्या कायम लक्षात ठेवा. कोणत्या? अ, आ, इ, ई, उ, ऊ. त्यांचा उच्चार हा समान तोंडातील समान भागातून होतो. म्हणून त्यांना सजातीय स्वर म्हणतात. तोंडात जो भाग आहे अ आणि आ हे तोंडातील एकाच भागातून बोलले जातात म्हणून त्यांना सजातीय. ई आणि ई हे तोंडातील एकाच भागातून, उ आणि ऊ हे तोंडातील एकाच भागातून बोलले जातात ह्रस्व दीर्घ म्हणून त्यांना आपण सजातीय स्वर म्हणतो. काय म्हणतो? सजातीय स्वर. ठीक. आता हा जे सजातीय स्वर आहेत हे 3च जोड्या आहेत आपल्याकडे. किती जोड्या आहेत? 3 जोड्या. 3 जोड्या. या व्यतिरिक्त स्वरांची कोणतीही जोडी बनू द्या, ती विजातीय. या व्यतिरिक्त स्वरांची कोणतीही जोडी किंबहुना यातील आपण अ डॅश ई घेतला तर ही विजातीय. बरोबर? ई डॅश ऊ घेतला विजातीय. अ डॅश ऊ घेतला विजातीय. ऊ घेतला विजातीय. ठीक आहे. किंवा आपण अधिक अ डॅश ए घेतला, जोडी बनवली, तरी ही विजातीय. कितीही बनवल्या तरी विजातीय. फक्त अ, आ, इ, ई, उ, ऊ एवढं लक्षात ठेवा. हे सारखे दिसतात. परंतु अपवाद बऱ्याचशा लोकांना वाटतं हे सारखे आहेत म्हणून सजातीय आहेत. तर असं नाहीये. हा जो ए आणि आई घेतला तर हे दिसायला सारखे आहेत. परंतु हे विजातीय आहेत. काय? विजातीय. कारण बघा अ मध्ये अ अधिक ई आहे आणि ए मध्ये आ अधिक ई आहे. बरोबर? तर यांना विजातीय मानलं गेलं. कारण अ, ई हे विजातीय आहे. बरोबर? म्हणून यांना विजातीय मानलं गेलं. ए, ऐ, ए, ऐ आणि आपला ओ, आऊ हे विजातीयमध्ये येते. ए, ऐ तुमचं कन्फ्युजनच दूर करून टाका. ऐ आणि ओ, आऊ, ओ, आऊ हे सुद्धा विजातीयमध्ये येतील. विजातीयमध्ये येतील. उच्चारानुसार. सजातीय उच्चार, विजातीय. झाला प्रकार आपला सजातीय, विजातीय. 2 प्रकार झाले. स्वरूपानुसार ह्रस्व दीर्घ संयुक्त. उच्चारानुसार काय झालं? तर सजातीय, विजातीय. आता पाहू आपण त्याला म्हणतो आपण व्युत्पत्तीनुसार. व्युत्पत्ती म्हणजे उत्पन्न कधी झाले त्यानुसार 2 प्रकार पडतात. बरोबर? त्यामध्ये समजून घ्या 2 प्रकार कसे. तर, तर
दोन प्रकार कसे पडतात बघा. जे 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 ऱ्हस्व आहेत, जे ऱ्हस्व आहेत तेच सिद्ध आहे. तेच सिद्ध आहे. आणि जे दीर्घ आहेत ते साधित आहेत. म्हणजे ऱ्हस्वला आपण दीर्घला आपण साधित म्हणायचं. काय म्हणायचं? साधित, साधित. आणि ऱ्हस्वला आपण सिद्ध म्हणायचं. काय म्हणायचं? सिद्ध, 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 सिद्ध म्हणायचं. तर हे तुम्हाला समजावून सांगतो. पहा, बघा, बघा. आपल्याकडे एक खाली पेज आहे. हे पेज बघा. तर चला एक पेज घेऊन टाकू आपण. ऱ्हस्वला, दीर्घ आणि बघा. आता आपल्याकडे सिद्ध म्हणजे काय आणि साधित म्हणजे काय हे समजलं. सिद्ध, सिद्ध, सिद्ध आणि साधित, साधित. हीच संकल्पना तुम्हाला कायम लक्षात ठेवायची. ही संकल्पना तुम्हाला कायम लक्षात ठेवायची आहे, सिद्ध आणि साधित. सिद्ध जे मूळ आहे, उत्पन्न, मूळ, मूळ उत्पन्न, मूळ उत्पन्न, मूळ उत्पन्न आणि मूळ उत्पन्न आणि साधित म्हणजे मूळ पासून, मूळ पासून, मूळ पासून बनविलेले, 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 बनविलेले. जे मूळ आहेत त्यांनाच घेतलं आणि बनवलं. उदाहरण देतो. इथं बघा होता अ. हा मूळ आहे. हा मूळ आहे. या अलाच आम्ही एक काना दिला. हा झाला साधित. हा झाला साधित. मग सिद्ध किती आहेत? 3. साधित मूळ 3 बरोबर. एकूण 6 सिद्ध आणि साधित 8. साधित 8. म्हणजे जे ऱ्हस्व स्वर आहेत, जे ऱ्हस्व स्वर आहेत किती? 6. तेच ऱ्हस्व स्वर सिद्ध आहे. सिद्ध आहे. आणि जे दीर्घ स्वर आहेत, दीर्घ स्वर आहेत किती? 8, 8. तेच तुमचे साधित स्वर. तेच तुमचे साधित स्वर आहे. शब्दांचं पण असंच आहे. शब्दांचं पण असंच आहे. सिद्ध साधित शब्द पण येतील तुम्हाला. इथं मूळ उत्पन्न आणि मूळ पासूनच बनवले. जे उत्पन्न झालेले आहेत ते बनवलेले आहेत. म्हणजे बनवून घेतले. म्हणजे याला कृत्रिम सुद्धा म्हणतात. कृत्रिम, 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 कृत्रिम सुद्धा म्हणतात. हे आपण बनवून घेतो. त्याला साधित म्हणतात. आणि जे ऑलरेडी बनलेले असतात त्यांना सिद्ध म्हणतात. त्यांना सिद्ध म्हणतात. समजलं चांगल्या प्रकारे? बरोबर? तर सिद्ध आणि साधित शब्द सुद्धा आहेत. सिद्ध आणि साधित वाक्य सुद्धा आहेत. त्यामुळे सिद्ध आणि साधित ही संकल्पना आपल्याला पहिल्यांदा समजली पाहिजे. जे मूळ उत्पन्न असतात त्यांना सिद्ध म्हणतात. जे मूळ पासून कृत्रिमरित्या बनवले जातात त्यांना साधित म्हणतात. त्यांना साधित म्हणतात. समजलं? चला पुढे जाऊ. संपले. इथं तुमचे स्वर कंप्लीट होतात. स्वरांमध्ये तुमचे प्रश्न बघा. एकूण पारंपरिक स्वर किती? तर 5. एकूण आधुनिक स्वर किती? 14. का? कारण ॲ आणि ऑ आपण आयात केले. म्हणून त्यांना आदत्त स्वर म्हणतात. कोणी आणले? अरविंद मंगरुळकर. किती साली आणले? 2009 साली. एकूण ऱ्हस्व स्वर किती? तर एकूण ऱ्हस्व स्वर 6. 5 अधिक 1. मूळ ऱ्हस्व स्वर 5. बरोबर? एकूण दीर्घ स्वर किती? तर 8. पण मूळ दीर्घ 3. मूळ दीर्घ 3. बरोबर? आ, दुसरी ई, दुसरा उ. 3 मूळ. बरोबर? त्यानंतर सजातीय जोड्या किती? तर 3. अ, आ, इ, ई, उ, ऊ. विजातीय जोड्या कितीही बनवू शकतो. यांना सोडून कितीही. बरोबर? त्यानंतर आपण पाहिलं सिद्ध स्वर जे सिद्ध आहे. बरोबर? जे ऱ्हस्व आहेत तेच सिद्ध आहे. म्हणजे कोणते? अ, ई, उ, ऋ, ऋ, ॲ. सिद्ध. साधित 8. कोणते? आ, दुसरी ई, दुसरा उ, ए, आई, ओ, आऊ, ऑ आणि औ. बरोबर? किती झाले? 8. हे काय झाले? मूळ आपल्या एकूण सिद्ध स्वर, एकूण दीर्घ स्वर म्हणजेच साधित स्वर. एकूण दीर्घ म्हणजे साधित स्वर. क्लिअर? एवढं आपल्याला समजलं? एवढे प्रश्न आपल्या इथे क्लिअर होताना दिसतात. पुढे गेलो तर आपल्या लक्षात येईल. आता आपल्याला जायचंय स्वरादी. स्वरादी आहेत 2. किती आहेत? 2. स्वरादी 2च स्वरादी आपल्याकडे दिसतात. क्रमांक पहिला त्याला म्हणतो आपण अनुस्वार. अनुस्वार. क्रमांक दुसरा विसर्ग. स्वरादीची व्याख्या समजून घ्या. स्वरादी त्याला म्हणतात
ज्याच्या आधी स्वर यावाच लागतो. स्वर आधी त्याच्या आधी स्वर घ्यावाच लागतो, त्याशिवाय त्याचा उच्चार होत नाही, त्याला स्वरादी म्हणतात. त्याला स्वरादी म्हणतात. त्याला स्वरादी म्हणतात. मग हे जे स्वरादी आहेत हे दोन आहेत आमच्याकडे. किती आहेत? दोन. पहिला त्याला म्हणतो आपण अनुस्वार. आता बघा, हा अनुस्वार आहे. हा असा लिहिताना दिसतो अनुस्वार. म्हणून स्वरादी वर्णमालेमध्ये वाचताना अनुस्वार वाचावा, नाही वाचावा. हा काय म्हणतो? याच्या आधी स्वर असणे आवश्यक आहे. म्हणून त्याचा उच्चार करताना आम्ही आधी स्वर घेतला, मग झाला हा विसर्ग आहे. हा एवढंच आहे, एवढंच आहे, एवढंच. बरोबर? विसर्ग. याचा उच्चारच होत नाही. का? कारण त्याच्या आधी स्वर असावा लागतो, म्हणून आम्ही स्वर घेतो. मधलं अम, आ, अम, आ. हे अनुस्वार, विसर्ग. अनुस्वाराची व्याख्या करायची झाली, तर अनुस्वार सोप्या भाषेत व्याख्या करतो. म्हणजे म्हणजे पाठीमागे येणार. अणु म्हणजे पाठीमागे येणार. पाठी येणारा म्हणजे अणु. स्वार म्हणजे स्वार. अणु म्हणजे मागून स्वार होणारा. अणु म्हणजे पाठीमाग आणि स्वार म्हणजे स्वार होणारा म्हणजे अंगावर बस. सोपं लक्षात घ्या. कोणताही अनुस्वार कोणत्याही अक्षराच्या डोक्यावर बसतो. डोक्यावर बसतो. म्हणून जसं ते अक्षर असेल, तसं ते अक्षर असेल, त्या अक्षरानंतर त्याचा स्वर घ्यावा लागतो. उदाहरण बरोबर? समजा आपण इथे घेतला क. काय घेतला? क. क घेतला. क, क. बरोबर? मग पहिला तुम्ही क म्हणता. काय म्हणता? क. आणि मग उच्चारता कम. क, अम. क, अ, उम. क, अ, उम. म्हणजे पाठी येणार. कुठे येणारा? पाठी येणार. याचा विग्रही कसा केला जाते? अर्धा क अधिक अर्धा अधिक अनुस्वार. अनुस्वार. हा झाला कम. हा झाला कम. समजलं? तर या अनुस्वाराला विविध नावांनी ओळखलं जाते. पहिला अनुस्वार, दुसरा अनुनासिक. अनुस्वार, अनुनासिक, शीर्षबिंदू, बिंदू, शीर्षक बिंदू, परस्वर्ण आणि आहेत बघा पंचम वर्ण. पंचम वर्ण. पंचम वर्ण. पंचम वर्ण म्हणून सुद्धा ओळखलं जाते. 5व्या क्रमांकावर वर्णमालेत तो येतो, म्हणून त्याला पंचम वर्ण म्हटलं जाते. इत्यादी नावाने ओळखलं जाते. आता बघा, बऱ्याच वेळा आपण शिकलोय, याला टिंब म्हणतो. काय म्हणतो? टिंब. तर टिंब-टांब म्हणायचं नाही. टिंब-टांब म्हणायचं नाही. तर तुम्हाला जर मी उदाहरण दिलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. फार पूर्वी आमच्या आईला मी एकदा दवाखान्यात घेऊन गेलो होतो. तेव्हा असं लक्षात आलं, की तिचं नाव लिहावं लागतं. नाव लिहिताना मी माझ्या आईचं नाव सांगितलं आणि आडनाव सांगितलं. आडनाव सांगताना तो व्यक्ती म्हणाला, की माझं आडनाव तसं आहे, धनगर. धनंदर, धनंदर बरोबर? तर त्याला म्हटलं धनंदर. म्हणला काय धनगर? म्हटलं नाही रे बाबा, धनंदर. बरोबर. तो लिहायला बसला होता असा. मग तो म्हणला समजलं नाही. मग म्हणे एक काम कर, ध काढ. तर त्याने असा ध काढला. ध. त्यानं ध काढला. म्हटलं आता द काढ. त्याने द काढला. द काढला. म्हटलं आता र काढ. त्याने र काढला. र काढला. र काढला त्याने. बरोबर? र काढल्यानंतर मी त्याला म्हटलं ध वर अनुस्वार दे. ध वर अनुस्वार दे. तो माझ्याकडे असा लिहित होता आणि माझ्याकडे बघायला. काय देऊ? म्हटलं अनुस्वार. काय देऊ? म्हटलं अनुस्वार. मग ध वर अनुस्वार. तो असं काहीतरी करायला लागला. म्हणला, "ए अनुस्वार." काय पाहिजे? अनुस्वार. म्हणलं, "ठीक आहे ना, देतो, देतो, देतो." मग असं काहीतरी करायला लागला. बरोबर? "ऐ अनुस्वार." राहिला. बरेच लोक होते नावं लिहायला. मग त्यानं पटकन असं केलं, "हां, त्यापर्यंत तुम्ही अनुस्वार." असं असतं ते. हे सरळ-सरळ असं केलं. अनुस्वार. असं देऊन टाकलं तिथं. म्हणला, "काय राजा माणसा, सरळ-सरळ बोला ना. टिंब द्या म्हणून." काय द्या म्हणून? टिंब द्या म्हणून. तर असा टिंब-टांब याला वापरायचं नाही. त्याला एवढी नावं आहेत. बरोबर? पंचम वर्ण, परस्वर्ण, शीर्षक बिंदू, बिंदू, शीर्षबिंदू, अनुनासिक, अनुस्वार एवढी नावं आहेत. तर यापैकी कोणतंही वापरा. पण अनुस्वार आणि टोप्या एक ती शिरोरेषा असते ना, त्याच्यावर जी रेषा देतो आपण अक्षरावरती, त्याला शिरोरेषा म्हणतात. काय म्हणतात? शिरोरेषा. शिरोरेषा. लहानपणी बऱ्याच वेळा जे प्राथमिक शिक्षक आम्हाला सांगायचे, अक्षरांवर टोप्या द्या, अक्षरांवर टोप्या द्या.
बऱ्याच वेळा आमच्या डोक्यात टोप्यात राहिलं. शिरोरेषा आठवणच नाही राहिलं. क्लिअर? तर शिरोरेषा आपण द्यायची आहे. ठीक. तर शिरोरेषा म्हणायचं. या अनुस्वाराचे 2 प्रकार पडतात. क्रमांक पहिला अनुस्वार ज्याला स्पष्ट, स्पष्ट व खणखणीत, खणखणीत, खणखणीत उच्चार. स्पष्ट व खणखणीत उच्चार ज्याचा होतो त्याला आम्ही म्हणतो, काय म्हणतो? अनुस्वार. अनुस्वार. दुसरा अस्पष्ट, अस्पष्ट, अस्पष्ट व ओझरता, 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 ओझरता उच्चार ज्याचा होतो त्याला म्हणतो आम्ही काय? अनुनासिक. अनुनासिक. क नाही, अनुनासिक. अनुनासिक क म्हटलं तर ते 5 वेगळे. अनुनासिक क म्हटलं तर अंग, अंग, न, न, न आणि म. ही अनुनासिक आहे. अनुनासिक बरोबर. अनुनासिक ज्याचा उच्चार अस्पष्ट व ओझरता होतो त्यांना अनुनासिक म्हणतं. तर हे 2 प्रकार आपण समजून घेऊ. काय बघा. बघा, जर आपण समजून घ्यायला गेलो, तर एखादं एक वाक्य दिलं मी तुम्हाला, एक वाक्य, की माझ्याकडे, 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 माझ्याकडे एक त्यातलेलं एक, एक, एक घर, घर आहे. माझ्याकडे एक घर आहे. किंवा एक काढून टाकला मी. माझ्याकडे घर आहे. तर घर किती असेल? एक. एकच असेल. माझ्याकडे घर आहे. दुसरं वाक्य बघा, क्रमांक 2. दुसरं वाक्य. माझ्याकडे, 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 माझ्याकडे घरं आहेत. काय आहेत? घरं आहेत. घरं आहेत. ज्याचा उच्चार, ज्याचा उच्चार नाकातून होत नाही, नाकातून स्पष्ट होत नाही. बघा, जर आपण हा अनुस्वार आहे. आता हा अनुस्वार बघा. कंठ, कंठ, दंड, दंड, पंख, पंख, दंत, दंत, कळंब, 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 खिंड, 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 खिंड. मग आपण त्याला म्हणू गंधर्व, गंधर्व, गंधर्व. हे सगळे अनुस्वार स्पष्ट नाकातून होतात बघा. बघा. कण तोंड बंद. कंठ, कंठ, कळंब, दंड, खिंड, पंख, गंधर्व, दंत हे सगळे नाकातून होतात. बरोबर? आता आपल्याकडे अनुस्वार आहेत 3. अपवाद तसे 8 आहेत. पण अपवादित अनुस्वार अंग, अन्न, ण, न आणि म. हे 5 अनुस्वार आहेत. बरोबर? उर्वरित 3 आहेत ज्याला आपण म्हणतो य, अर्धा, ल, अर्ध अनुस्वार आणि व. अर्ध अनुस्वार यांना काय म्हणतो आपण? अर्ध अनुस्वार, अर्ध अनुस्वार. एकूण 8 आहेत. बरोबर? अर्ध अनुस्वार. तर आता आपण हेच वापरतो. बघा. जर घरंग, रंग असं बोलतो का आपण? माझ्याकडे घरंग आहेत. माझ्याकडे घरं आहेत. माझ्याकडे घराण आहेत. माझ्याकडे घरं आहेत. माझ्याकडे घरं आहेत. नाही. माझ्याकडे घरं, घरं अस्पष्ट व ओझरता. अस्पष्ट व ओझरता हा अनेक वचन बनवण्यासाठी वापरला जातो. अनेक वचन बनवण्यासाठी वापरला जात होता. त्याला म्हणायचं अस्पष्ट व ओझरता. आणि हे जे स्पष्ट आहेत यांना म्हणायचं स्पष्ट व खणखणीत अनुस्वार. यांना म्हणतो आपण अनुस्वार. अनुस्वार, अनुस्वार, अनुस्वार. बरोबर? आणि यांना म्हणतो अनुनासिक. अनुनासिक, अनुनासिक, अनुनासिक. आणि यांना म्हणतो आम्ही अनुनासिक. अनुनासिक, अनुनासिक, अनुस्वार. अनुस्वाराचा प्रकार. समजलं? तर हे 2 प्रकार आपल्या अनुस्वारामध्ये पडताना दिसतात. अनुस्वार एकटा येत नाही, तो कोणाच्या तरी डोक्यावर बसून येतो. मात्र ज्याच्या डोक्यावर बसून येतो, त्याच्या शेवटी त्याचा अनुस्वार उच्चार होतो. त्याच्या शेवटी. म्हणून विग्रहामध्ये कधीही अनुस्वार कम असा आला, तर पहिला अर्धा क जो वर्णमालेत आहे,
मग आणि मग अनुस्वार असा लिहितात. असा लिहितात. मग उच्चारही तसाच आहे. क, कम, कम, क, कम, कम, क, कम. आता हा जो अनुस्वार आहे, हा अनुस्वार ओळखण्याची सुद्धा पद्धत आहे. आणि ती पद्धत आपण आता पाहणार आहे. बरोबर? ही पद्धत जर पाहायला गेलो, तर अभंग शब्दाचे परस्वरणात लिखाण कसे होईल? समजून घ्या. अभंग शब्दाचे परस्वरणात लिखाण कसे होईल? तर हे आपल्याला समजण्यासाठी पहिला काय करावं लागेल? अ, तर हे समजून घ्यावं लागेल, की अभंग हा शब्द बनताना समजून घ्या. आपल्याकडे 5 काय आहेत? तर स्पर्श व्यंजनांचे 5 25 चे वर्गीय 5 वर्ग आहेत. त्या 5 वर्गाचा शेवट अनुनासिकांनी होतो. बघा लक्षात घ्या. 5 वर्ग. आता हा बघा, हा अ चा वर्ग, हा च चा वर्ग, कचट प इकडे जर टाकले, तर तुम्हाला लक्षात येईल. क चा वर्ग अंग येते. च चा वर्ग न येते. ट चा वर्ग न येते. त चा वर्ग न नळाचा आणि प चा वर्ग म म चा. बरोबर? अशा प्रकारे 5 वर्ग आहेत. या 5 वर्गात आपल्याला समजून घ्यावं लागतं, की अभंग त्यात बघा अनुस्वार कोणावर आहे? भ वर आहे. कोणावर आहे? भ वर आहे. त्याच्या पुढचं अक्षर कोणतं आहे? ग. ग हे कोणत्या वर्गात येते? बघा इथं. तर मी म्हटलं क, क, ख, ख, ग. क, ख, ग. क म्हटलं मी. क, ख. बघा क जो क, ख, ग, ग, अंग. हं? पहा, ज्या अक्षरावर अनुस्वार आहे, ज्या अक्षरावर अनुस्वार आहे, त्याला सोडून द्यायचा. त्याच्या पुढचा अक्षर हा वर्णमालेत कोणत्या वर्गात येतो? त्यातील शेवटचा वर्ण त्याचा अनुस्वार असतो. म्हणून भ वरचा अनुस्वार ग चा. त्याचा ग चा. भ वरचा अनुस्वार ग चा. अंगाचा. समजलं? उदाहरण समजून घ्या. आता बघा, जर मी सांगितलं कंठ, नाही, पंख, पंख असा शब्द घेतला पंख. परसवर्णात लिहिताना हा अनुस्वार कोणाचा हे समजलं पाहिजे. म्हणून प वर अनुस्वार आहे त्याच्या पुढे आला ख. त्याच्या पुढे आला ख. मग ख च्या ओळीत शेवटचा कोणता येतो? अंग. म्हणून हा अनुस्वार आहे अंगच. अंगच. म्हणून पंख हे परसवर्णात कसं लिहिलं जाते? असं लिहिलं जातं. प अधिक अंग अधिक ख. पंख. दुसरं बघा, दुसरं घेतलं आपण गंगा. गंगा, गंगा. परस्वर्णात गा, ग वर अनुस्वार आहे म्हणून गा ची ओळ पाहायची. ग ची ओळ आहे. पुढचा ग झाला ना म्हणून क ची ओळ आहे. म्हणून याचा अनुस्वार अंगचा. अंगचा. म्हणून याचं लिखाण होते गंगा. याला म्हणतात परस्वर्ण लिखाण. कोणतं लिखाण? परस्वर्ण. समजलं? परस्वर्ण लिखाण. आता थोडे आणखी शब्द पाहू की जे आतर शब्दामध्ये येतात. जसं दंत. दंत. द वर अनुस्वार आहे. त्याच्या पुढचा कोणता आहे? त. त ची ओळ पाहायची. त, त, द, ध, न. कोणता येतो? न. म्हणून त च्या ओळीत न येतो म्हणून हा न चा. न चा. म्हणून याचं परस्वरणात लिखाण दंत. दंत. परीक्षेला शब्द आला होता गंधर्व. गंधर्व शब्दाचे खालीलपैकी परस्वर्ण लिखाण कोणते? तर ग, ध कुठे येतो? इथं येतो. बरोबर? म्हणून न. हा न चा. न चा. म्हणून शब्द घेतला गंधर्व. गंधर्व. परस्वर्ण लिखाणात गंधर्व असं लिहावं लागेल. तर हे झाले परस्वर्ण लिखाणात. एखाद दुसरा प्रश्न कधीतरी आपल्या परीक्षांमध्ये येतो, की जो आपल्याला या परस्वर्ण लिखाणात ओळखायचा असतो. तसं सारंगधर. शारंग, शारंग धर, धर, शारंग धर. इथं बघा र वर अनुस्वार आहे त्याच्या पुढे ग आहे म्हणून शा, शा, र, ग, धर, शारंगधर. याला सारगड, सारडगधर असं वाचायचं.
असं वाचायचं नाही. बघा संस्कृतमध्ये बऱ्यापैकी अनुस्वार वापरत नव्हते. जोडाक्षर करायचे. अशा प्रकारे संस्कृतमध्ये लिहिलं गेलंय. पोथ्या पुराण पाहिले त्यामध्ये गंगा असं दिसेल, शारंगर असं दिसेल. समजलं? आता बघा, या व्यतिरिक्त आमच्याकडे अपवादित अनुस्वार आहेत 3. त्या आम्ही काय म्हणतो, तर अर्ध अनुस्वार, अर्ध अनुस्वार असं म्हणतो. ते अर्ध अनुस्वार जे आहे, जे एखाद्या शब्दापुढे आता हे स्पर्श व्यंजन आहे. किती आहेत? क पासून प पर्यंत. प पर्यंत. इथं काय अ, क पासून प पर्यंत. हो, चला 5 ओळी आहेत त्या. चला 5 ओळी लिहूनच दाखवतो मी. अ, हं, हं, रंग रंगधर हा रंगधर. बघा. अ, क, क, ग, ग, अंग. बरोबर? क, छ, क, स, न, ट, फ, ड, ढ, ण, न, थ, 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 ध, न, प, फ, ब, भ, म. हे स्पर्श व्यंजन आहे. आता जर अनुस्वाराच्या पुढचं अक्षर, त्यावर अनुस्वार आहे, त्याच्या पुढचं अक्षर यापैकी असेल, तर हे 5 अनुस्वार लागतील. हे 5 अनुस्वार लागतील. बरोबर. परंतु जर पुढचं अक्षर यापैकी नसेल, तसं उदाहरणार्थ इकडे घेतलं आपण संसार, संसार. आता त्या अनुस्वाराच्या पुढे स आला, स आला. तो स यात नाहीये. तो अवर्गीय व्यंजनांमध्ये आहे. अशा वेळी त्याचा उच्चार करावा लागतो. बरोबर? संसार. उच्चार कसा करावा लागतो ते समजून घ्या. बरोबर? उच्चार करताना आपल्या असं लक्षात येते, की संसार, संसार. तर संसार शब्दातील हा जो स आहे, हा स संसार परस्वरना संसार समान लिहिलेलं आहे. म्हणून हा व, हा हा व. बरोबर? दुसरा व. त्यानंतर दुसरा येतो य. य व ल. य. आता बघा शब्द लिहिला मी संयम, संयम, संयम. आता सच्या पुढे य आला. हा य यात नाहीये. म्हणून त्याचा असाही केला संयम. तर हा यचा अनुस्वार. संयम, संयम फरक नाही. ल. लच आहे. कसं पाहिलं आपण की संलग्न, संलग्न, संलग्न. तर हा बघा संलग्न, संलग्न, संलग्न असा करतो. तर हा उच्चार झाला आपल्या संलग्न, संलग्न. बरोबर? तर हा उच्चार झाला लचा. यांना म्हणतात अर्ध अनुस्वार, अर्ध अनुस्वार, अर्ध अनुस्वार. किती आहेत? 3. हे 3. हे अनुस्वार आणि हे अर्ध अनुस्वार. समजले अनुस्वार? आता येऊ विसर्गावरती. ओके? विसर्ग, विसर्ग, विसर्ग. तर हा जो विसर्ग आहे, विसर्ग. हा विसर्ग याची व्याख्या जर केली आपण, तर विसर्ग म्हणजे की ह या अक्षराला हिस्सडा देऊन केलेला उच्चार म्हणजे विसर्गाचा. तसं मी खूप काम करतो आणि अचानक मला बसायला भेटलं. त्यावेळी माझ्या तोंडातून निघते आह! हा. बरोबर? हा विसर्गाचा उच्चार झाला. हा, हा, हा. हा विसर्गाचा उच्चार. जसं विसर्ग जर आपण लिहायला घेतला, विसर्ग आपण असा लिहितो बघा. बघा, विसर्ग जर लिहायला घेतला, तर विसर्ग असा लिहू शकतो आपण, की की प्रातःकाल, प्रातःकाल आणि स्वतः, स्वतः. जेव्हा विसर्ग शब्दाच्या शेवटी येतो, शेवटी येतो, तेव्हा त्याचा उच्चार हा सारखा होतो. स्वतः, स्वतः. बरोबर? आणि जेव्हा उच्चार 2 शब्दांच्या मध्ये येतो विसर्ग, तेव्हा त्याचा उच्चार ह सारखा होतो. प्रातःकाल. प्रातःकाल म्हणत नाही आपण. काय म्हणतो? प्रातःकाल. त्याचा आपल्याला संधीमध्ये भरपूर उपयोग होणार होणार
विसर्ग. विसर्ग म्हणजे त्याला आपण एवढाच लिहितो, एवढाच. दाखवण्यासाठी कंस करतो. दाखवण्यासाठी कंस करतो. विसर्ग. विसर्ग म्हणजे ला हिसडा देऊन केलेला उच्चार म्हणजे विसर्ग होय. विसर्ग हा स्वरादी आहे. म्हणजे त्याच्या आधी स्वर असणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय त्याचा उच्चार होत नाही. म्हणून स्वरादी. आहा, 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 आ, ह, प्रातः, काल, स्वतः. मतलब अशा प्रकारे आपण हे घेऊ शकतो. नेक्स्ट. ही झाली स्वर. पुढच्या प्रकरणात आपण व्यंजने पाहणार आहोत. बरोबर? पुढच्या प्रकरणात व्यंजने पाहणार आहोत. आणि उर्वरित याच्यावरती सगळी आपली काय देणार आहोत तर प्रश्न सुद्धा तुम्हाला दिले जातील. तुम्हाला येणारे प्रश्न वगैरे मला टाकत जा. ठीक आहे? मला विचारत जा. जेणेकरून तुम्ही कमेंट्समध्ये मला विचारू शकता. क्लिअर? आज इथं थांबू. नमस्कार.